मध्ये प्रियानो तुम्हा प्रत्येकांचं मी प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करत आहे की आजची ही उत्तम संधी परमेश्वराने आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रभूने जोडली आणि प्रभूने त्याच्या वचनातून ऐकण्यासाठी आम्हाला प्रत्येकांना त्याने एकत्रित केलेला आहे। आणि आजच्या या वेळामध्ये आम्ही एका ज्या विषयाला अभ्यासणार आहोत, हा जो विषय आहे आम्हा प्रत्येकांसाठी विशेष स्वरूपाचा विषय आहे आणि मी विश्वास करतो की यानंतरहून आम्ही हे वचन ऐकल्यानंतरहून प्रियांनो परमेश्वर आणि परमेश्वरासंबंधी आम्ही पूर्णपणे आमचे विचार, आमचं मन, आमचं जीवन, आमचं शरीर, आमच्या आत्म्यानुसार आम्ही पूर्णपणे प्रभूला आम्ही समर्पित होणार आहोत। हालेलुया। सो आजचा जो आपला विषय आहे तो विषय आहे प्रभूचे प्रभुत्व किंवा प्रभूचं वर्चस्व। हालेलुया, हालेलुया, थोडं जोरात हालेलुया, हालेलुया। प्रियांनो, या ठिकाणामध्ये आज जो विषय आम्ही पाहत आहोत तो विषय आहे प्रभूचे किंवा ख्रिस्ताचं प्रभुत्व। पवित्र शास्त्रातील एक वचन आम्ही वाचूया आणि हे जे वचन आहे नवीन करारामध्ये प्रेषितांचे कृत्य याचा अध्याय 22 आणि वचन 10 या समयामध्ये आम्ही वाचणार आहोत। ऍक्ट चॅप्टर 22 वर्स 10, प्रेषित 22 आणि वचन 10। मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे? प्रभूने मला म्हटले, उठून दिमिश्कात जा, मग तू जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले आहे त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल। हालेलुया। या ठिकाणामध्ये पियानो मला पवित्र शास्त्रात हा भाग आम्ही ज्या प्रकारे पाहतो की हा भाग एका व्यक्तीबद्दल नमूद करतो। त्या व्यक्तीचं नाव आहे पौल। हा जो पौल आहे, पौला संबंधी जी गोष्ट या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते की हा पौल ख्रिस्त विरोधी होता आणि ख्रिस्ता संबंधी घोषणा करणारे जे प्रेषित आहे या प्रेषितांना, विश्वासणाऱ्यांना अडखळण करणं आणि त्याच प्रकारे या लोकांना मारण्यासंबंधी मुख्य याजक आणि त्या लोकांकडनं पत्र मिळवून घ्यायचं आणि या प्रेषितांना किंवा वचनाची घोषणा करणारे किंवा प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल लोकांना सांगणाऱ्या लोकांबद्दल प्रियांनो अडखळण करायचं, अशा प्रकारचं काम करण्याची प्रियांनो कामगिरी हा पौल करत होता। आणि पौला संबंधी आम्हाला पाहायला मिळतं की हा पौल ज्या वेळेस त्याचं हे काम तो करत आहे, हे काम करत असताना अनेक व्यक्तींना त्याने प्रियांनो संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रकारे एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे स्टेफन आणि स्टेफनला प्रियांनो धोंडमार करून प्रियांनो त्याला ठार मारण्यात आलं। आणि त्यानंतरहून प्रियांनो याची खरी सुरुवात, या पौलाची सुरुवात प्रियांनो या ठिकाणाहून झाली की या पौलाने अनेक ख्रिस्ताची घोषणा करणाऱ्या किंवा सुवार्तेची घोषणा करणाऱ्या लोकांना ठार मारण्यासंबंधीची जरी या व्यक्तीने विचार केला, याने प्लॅनिंग केली, पण प्रियांनो ज्या वेळामध्ये याने स्टेफनला मारलं आणि पुढाकार त्याने घेतला, त्यानंतर प्रियांनो परमेश्वराने या पौलाची पकड घेण्यासंदर्भात किंवा त्याच्यावरती प्रभुत्व चालवण्यासंदर्भात प्रियांनो परमेश्वराने ही गोष्ट या ठिकाणाहून करण्यात आली। प्रभुत्व किंवा वर्चस्व। हालेलुया। ज्या व्यक्तीवरती ज्या गोष्टीचा, विचाराचा प्रियांनो प्रभुत्व असतं, वर्चस्व असतं, त्या विचारधारणेचा तो व्यक्ती असतो। हालेलुया, हालेलुया। आमच्यावरती कशाचं प्रभुत्व आहे, कोणत्या विचारधारणेचं प्रभुत्व आहे, कुठल्या विचारधारणेमध्ये आम्ही जगतो प्रियांनो, हे आमच्या कृतीतून ही गोष्ट लक्षात येते आणि त्यानुसार प्रियांनो मनुष्य आपल्या जीवनामध्ये तो जगत असतो। जर आमच्या जीवनामध्ये प्रियांनो ख्रिस्ताचं प्रभुत्व आहे तर ख्रिस्ताच्या प्रत्येक गोष्टी आमच्या जीवनामध्ये, विचारामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये, आमच्या वागण्यामध्ये, आमच्या वर्तणुकीमध्ये, आमच्या सर्वस्व गोष्टीमध्ये प्रियांनो केवळ प्रभू आणि प्रभूचं वचनच प्रियांनो आमच्या जीवनामध्ये दिसते। हालेलुया। पण प्रियांनो ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की हा जो पौल आहे, या पौलाचं नाव आणखी एक नाव आहे, त्याचं नाव आहे शाऊल। हा पौल ज्या वेळेस प्रियांनो ख्रिस्त विरोधी कारवाई तो करतो, ख्रिस्त विरोधी अनेक प्रकारच्या प्रियांनो ज्या लोकांसमवेत तो ख्रिस्त
घोषणा करणाऱ्या किंवा सुवार्थेची घोषणा करणाऱ्या लोकांसोबत प्रियांनो राहतो, या गोष्टीचं प्रभुत्व त्याच्या जीवनावरती होतं, या विचारधारणेचं वर्चस्व त्याच्यावरती होतं, प्रभुत्व किंवा वर्चस्व. हालेलुया. या गोष्टीमध्ये प्रियांनो जो व्यक्ती वेगवेगळ्या विचारामध्ये प्रियांनो अनेक जण गुरफटलेले असतात किंवा वेगवेगळे विचारधारणा घेऊन प्रियांनो अनेक जण चालत असतात. हालेलुया. विचारधारणा किंवा वर्चस्व किंवा प्रभुत्व हे फार महत्वाचं आहे. आणि हे जे प्रभुत्व आहे ते प्रभुत्व जग आणि जगातल्या विचारधारणेचं जर असेल तर तो व्यक्ती जग आणि जगातल्या विचारधारणेनुसारच आपलं जीवन तो जगेल. जोपर्यंत याला ख्रिस्त माहिती नव्हता, जोपर्यंत पौला बरोबर प्रभू येशू ख्रिस्त आणि पौल या दोघांचं संभाषण झालं नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची पकड घेतली नाही, तोपर्यंत हा ख्रिस्त विरोधी कार्याचं प्रभुत्व याच्यावरती होतं, वर्चस्व याच्यावरती होतं. पण ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने या पौलाची भेट घेतली प्रियानो, त्या दिवसापासून या पौलाच्या जीवनामध्ये एक मोठा बदल घडला. याचं प्रभुत्व जगाचं सोडून प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या आत्म्याचं प्रभुत्व याच्यावरती आलं. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या आत्म्याने त्याला चालवू लागला. आणि या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो, वचन परत एकदा आम्ही वाचूया. मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे? प्रभूने मला म्हटले, उठून दिमिश्कात जा. मग तू जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले आहे त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभूच्या आत्म्याने त्याला सांगितलं की उठून दिमिश्कात जा, मग जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले. आम्ही सर्वजण म्हणूया ठरविण्यात आले, ठरविण्यात आले, ठरविण्यात आले. हालेलुया. हे कोणी ठरवलं? हे कोणी ठरवलं? हालेलुया. कोणी ठरवलं? बऱ्याच जणांना कन्फ्युज होत हे वचन वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर. या ठिकाणामध्ये ही भेट कोणाकोणाची होतीये? भेट कोणाकोणाची आहे? शौल किंवा पौल आणि प्रभू येशू, बरोबर आहे. प्रभू येशूची जी भेट आहे ती आत्म्याच्या द्वारे आहे आणि जो शौल किंवा पौल याची भेट शारीरिक रूपाने. शौल जे काम करत आहे किंवा पौल जे काम करत आहे ते ख्रिस्त विरोधी कारवाईचं काम तो करतो. पण ज्या वेळामध्ये तो एका व्यक्तीला किंवा मुख्य याजकाकडे तो पत्र मागण्यासाठी जातोय की मला तुम्ही पत्र द्या की मी जे ख्रिस्ताची घोषणा करणारे लोक आहे किंवा सुवार्ता सांगणारे लोक आहे यांना मी ठार मारण्यासाठी मला अशा प्रकारचं पत्र तुम्ही मला द्या की मी कुठेही जाईल तर मी आदेश दिला तर लोक धोंडमार करतील आणि या लोकांना मारून टाकतील, दगडमार करतील. हे पत्र मिळवण्यासाठी प्रियांनो तो मुख्य याजकांकडे जातोय. पण त्या वाटेवरती तो असताना प्रियांनो त्याची भेट प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर होतीये आणि ती भेट प्रियांनो कोणाला दिसत नाही, ती फक्त पौलाला दिसते. हालेलुया. त्याने फक्त आकाशामध्ये प्रकाश पाहिला, त्याने आपल्या कानाने ऐकलं पण इतरांना कोणाला ऐकायला मिळालं नाही. फक्त पौलाने ऐकलं की तू माझा छळ का करतोस? हालेलुया. तू माझा छळ का करतोस? आणि त्या वेळामध्ये जो पौल आहे तो किती दिवस आंधळा राहिला? 3 दिवस. आणि त्यानंतर एका प्रेषिताला त्याच्याकडे पाठवण्यात आलं आणि या प्रेषिताने जाऊन त्याच्या डोळ्याला स्पर्श केला. त्याच्या डोळ्यावरती असलेल्या ज्या खिपल्या आहे त्या पडल्या आणि प्रियांनो त्याला दिसायला लागलं. हालेलुया. हालेलुया. सो आमच्या जीवनावरती प्रियांनो ज्या वेळेस देवाच्या सामर्थ्याने प्रियांनो आमच्या आत्मिकरित्याच्या नेत्रावरती प्रियांनो स्पर्श केला जातो, त्या वेळामध्ये ज्या जगी गोष्टीचं प्रभुत्व आमच्या जीवनावरती असतं प्रियांनो त्या खिपल्या सुद्धा पडून जातात आणि आम्हाला प्रियांनो प्रभूची दृष्टी प्राप्त होते, त्याचं प्रभुत्व आमच्या जीवनावरती येतं आणि त्या प्रभुत्वाखाली प्रियांनो आम्ही चालायला लागतो. हालेलुया. आज आमच्या जीवनामध्ये जगाच्या त्या प्रभुत्वाला प्रियांनो त्या खिपल्याला आमच्या जीवनातून पडणं गरजेचं आहे. त्याच वेळेस प्रभूची दृष्टी आम्हाला प्राप्त होईल आणि प्रभूचं प्रभुत्व किंवा प्रभू येशूचं वर्चस्व आमच्या जीवनावरती होईल. आणि ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्चस्व आमच्या जीवनावरती असेल, आम्ही जगाच्या विचारधारणेने, जगाच्या विचाराने, जगाच्या मताने, जगाच्या प्रियांनो रूढी आणि परंपरेने आम्ही चालणार नाही, तर ख्रिस्ताच्या वचनाने आम्ही आमचं जीवन जगू. हालेलुया.
आमच्या जीवनावरती पियानो प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्चस्व किंवा त्याचं प्रभुत्व असणं फार गरजेचं आहे. हे प्रभुत्व पियानो जगातल्या रीतिरिवाजाचं, जगातल्या परंपरेचं जर पियानो प्रभुत्व आमच्या जीवनावरती असेल, या गोष्टीचं वर्चस्व आमच्या जीवनावरती असेल जगातल्या गोष्टीचं, तर जगातल्या गोष्टीच पूर्ण करण्यासाठी पियानो आम्ही प्रयत्नशील असू. पण ख्रिस्ताचं वर्चस्व, प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्चस्व, प्रभुत्व आमच्या जीवनावरती असेल तर पियानो नक्की ख्रिस्तासाठी आम्ही जगायला लागू. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराचं किंवा प्रभूचं जे प्रभुत्व आहे, वर्चस्व आहे, कुठे कुठे आहे. या संबंधी परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं. स्तोत्रसंहिता 24 आणि वचन 1 या ठिकाणामध्ये आम्हाला काय सांगत आहे पाहूयात. स्तोत्रसंहिता 24 आणि वचन 1 मध्ये सॅम चॅप्टर 24 वर्स 1. पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. हालेलुया. जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगत आहे पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. परमेश्वराचं प्रभुत्व, प्रभूचं जे प्रभुत्व आहे किंवा वर्चस्व आहे कुठे आहे? जगावरती आहे, पृथ्वीवरती आहे. हालेलुया. एका ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की ज्या प्रकारे सैतान प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणत आहे की या जगाचं सर्व अधिकार मला दिलेला आहे. हालेलुया. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मरणाला हरवलं, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या सैतानाला हरवलं, त्यावेळेपासून या सर्व पृथ्वीचा अधिकार केवळ येशू ख्रिस्ताला प्राप्त झालेला आहे. हालेलुया. आणि म्हणून वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. हालेलुया. पृथ्वीवरती अधिकार किंवा पृथ्वीवरती वर्चस्व हे परमेश्वराचं आहे. आणखी वचन आम्ही वाचूया. स्तोत्रसंहिता याचा अध्याय 115 आणि वचन 16. सॅम चॅप्टर 115 वर्स 16. स्तोत्रसंहिता 115 आणि वचन 16 या ठिकाणामध्ये वचन काय सांगतं. 115:16. स्वर्ग तर परमेश्वराचा आहे, पण पृथ्वी त्याने मानव जातीला दिली आहे. या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की स्वर्गामध्ये सुद्धा अधिकार किंवा स्वर्गामध्ये सुद्धा जे प्रभुत्व आहे, वर्चस्व आहे, ते परमेश्वराचं आहे. हालेलुया. स्वर्ग तर परमेश्वराचा आहे. आणखी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की स्वर्ग किंवा आकाश परमेश्वराचं बसण्याचं स्थान आहे आणि पृथ्वी ही परमेश्वराचं पाय ठेवण्याचं पादासन आहे. हालेलुया. पाय ठेवण्याचं हे स्थान आहे. सो या ठिकाणामध्ये वचन आम्हाला स्पष्ट ही गोष्ट करत आहे की स्वर्ग तर परमेश्वराचा आहे, स्वर्गावरती प्रभुत्व किंवा वर्चस्व हे परमेश्वराचं आहे. आणखी एक वचन आम्ही वाचूया. स्तोत्रसंहिता 22 आणि वचन 28 मध्ये सॅम चॅप्टर 22 वर्स 28 या ठिकाणामध्ये वचन काय सांगतं. कारण राज्य परमेश्वराचे आहे, तोच राष्ट्रांचा शास्त्र आहे. हालेलुया. हालेलुया. कारण राज्य परमेश्वराचे आहे, तोच राष्ट्रांचा शास्त्र आहे. राज्य सर्व ठिकाणावरती परमेश्वराचं राज्य आहे. हालेलुया. हालेलुया. सो आम्ही पाहतो की प्रभुत्वाचे जे क्षेत्र आहे किंवा वर्चस्व करण्याचं जे क्षेत्र आहे ते कोणतं आहे. पृथ्वी आहे, स्वर्ग आहे, राज्य आहे. आणखी आम्ही प्रार्थना करतो की तुझे राज्य येऊ. हालेलुया. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. सो परमेश्वराचं राज्य, प्रभूचं राज्य आहे की नाही? आहे की नाही? आहे. आणि ते राज्य प्रियांनो या पृथ्वीवरती आलेलं असताना त्या राज्याला अधिक आम्ही वाढण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. रोमकरासपत्र याचा अध्याय 14 आणि वचन 8 आम्हाला काय सांगतं. रोमन चॅप्टर 14 वर्स 8. रोम 14:8 मध्ये. रोम 14:8. रोमन चॅप्टर 14 वर्स 8. कारण जर आपण जगतो तर प्रभूकरिता जगतो, आणि जर आपण मरतो तर प्रभूकरिता मरतो. म्हणून आपण जगलो किंवा मेलो तर आपण प्रभूचेच आहोत. हालेलुया. या ठिकाणामध्ये पियानो जो पौल रोमकराच्या मंडळीला या पत्रामध्ये जी गोष्ट तो नमूद करतो, कारण जर आपण जगतो तर प्रभू करिता जगतो, आणि जर आपण मरतो तर प्रभू करिता मरतो. म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. कोणाचे आहोत? कोणाचे आहोत? आम्ही म्हणूया मी प्रभूचा आहे, मी प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे, मी ख्रिस्ताचा आहे, मी प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. माझ्यावरती येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे, माझ्यावर प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्चस्व आहे.
हालेलुया. आणि म्हणून पौल काय म्हणतो की जो पौल प्रेषितांच्या कृत्यामध्ये 22 आणि वचन 10 मध्ये जी गोष्ट त्याच्या संबंधित ठरविण्यात आली होती, तो पौल म्हणतो की मी आता जगतो तर मी ख्रिस्तासाठी जगतो. तो पौल म्हणतो आता मी जे मरतो ते मी ख्रिस्तासाठी मरतो, कारण आता मी जगलो काय मेलो काय, मी केवळ केवळ त्या प्रभूसाठी मी जगेल, मी त्याच्यासाठी मरेल. हालेलुया. आमच्या जीवनावरती प्रभुत्व किंवा वर्चस्व हे ख्रिस्ताचं असलं पाहिजे. हालेलुया. ज्या वेळेस ख्रिस्ताचं वर्चस्व आमच्या जीवनावरती आहे प्रियांनो, ऑटोमॅटिक जगातल्या सगळ्या गोष्टीचं प्रभुत्व आमच्या जीवनातून तुटल्या जातं प्रियांनो. म्हणून पूर्णपणे ख्रिस्ताला समर्पित होणं आवश्यक आहे. ख्रिस्ताला जोपर्यंत पूर्णपणे आम्ही समर्पित होत नाही तोपर्यंत ख्रिस्ताचं प्रभुत्व किंवा त्याचं वर्चस्व आमच्या जीवनावरती येऊ शकत नाही. पौल पूर्णपणे समर्पित झाला. त्या पौला समान प्रियांनो आमचं एन्काउंटर ख्रिस्ताबरोबर त्याच्या आत्म्याच्या द्वारे होणं गरजेचं आहे. ते एन्काउंटर त्याला का बरं म्हणलेलं आहे? ते एन्काउंटर यासाठी म्हणलेलं आहे की तो ख्रिस्ताबरोबर त्याच ठिकाणी मेला आणि एक नवीन दृष्टी त्याला प्राप्त झाली. हालेलुया. जी नवीन दृष्टी की तो केवळ ख्रिस्ताला पाहत होता आणि तो अनेक स्वरूपाने प्रियांनो त्याने अनेक देशांमध्ये, अनेक राज्यामध्ये, अनेक भागामध्ये तो गेला आणि प्रियांनो त्याने अनेक मंडळाची स्थापना सुद्धा प्रियांनो पौलाने केली. तो प्रेषितीय सेवा करणारा जो पौल आहे प्रियांनो, त्या पौलाने अनेक मंडळाची स्थापना केली. त्या पौलाच्या द्वारे प्रियांनो अनेक लोकांनी बाप्तिस्मे घेतले, अनेक लोक तारले गेले, अनेक प्रेषित त्याच्या प्रियांनो सेवेमध्ये उभे राहिले, अनेक प्रियांनो पाळक लोकांना त्याने उभं केलं, अनेक अध्यक्ष त्याने स्थापित केले. प्रियांनो अशा प्रकारचं काम करण्याची जी जबाबदारी आहे त्याच्यासाठी ही गोष्ट ठरवण्यात आली होती. हालेलुया. त्याच्यासाठी ठरवण्यात आलं होतं. परत एकदा ते वचन आम्ही वाचा, प्रेषित 22 वचन 10 मध्ये, ऍक्ट चॅप्टर 22 वर्स 10 वाचा प्लीज. मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे? प्रभूने मला म्हटले, उठून दिमिश्कात जा. दिमिश्कात जा. मग तू जे काही करावे, मग तू जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले आहे. ठरविण्यात आले आहे. हालेलुया. हालेलुया. त्याच्यासाठी ठरविण्यात आलं होतं. आपल्यासाठी सुद्धा काही ठरवण्यात आलं असेल? काय वाटतं? ठरवण्यात आलं असेल? किती जणांना विश्वास आहे की तुमच्यासाठी काहीतरी परमेश्वराने ठरवलेलं आहे? जर तुम्हाला वाटतं की आणखी परमेश्वराने माझ्यासाठी काही ठरवलं नाही, तर आज तो दिवस आहे की परमेश्वर तुमच्यासाठी विशेष गोष्टी ठरवणार आहे. हालेलुया. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही, भावी सुस्थितीमध्ये आशा आहे. इर्माया 29 आणि वचन 11 मध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला या गोष्टी सांगत असताना परमेश्वराने आमच्यासाठी विशेष गोष्टी ठरवलेल्या आहेत. आम्ही म्हणूया परमेश्वराने माझ्यासाठी विशेष गोष्टी ठरवलेल्या आहेत, कारण मी परमेश्वराच्या दृष्टीने विशेष आहे. हालेलुया. किती जण विश्वास करता या वचनावरती की परमेश्वर आमच्यासाठी विशेष गोष्टी ज्या प्रकारे परमेश्वराने पौलासाठी ठरवल्या त्या स्वरूपाने परमेश्वराने आमच्यासाठी सुद्धा काही विशेष गोष्टी ठरवलेल्या आहेत. कारण परमेश्वर जर ठरवतं तर तो परमेश्वर कदापि वाईट गोष्टी आमच्यासाठी ठरवत नाही. आपत्ती, विपत्ती, संकट, अडचणी या गोष्टी ठरवत नाही. विशेष प्रकारचे संकल्प परमेश्वर आमच्यासाठी ठरवतो आणि हे मास्टर प्लॅन परमेश्वराकडनं येतात प्रियांनो. हालेलुया. विशेष प्रकारच्या गोष्टी परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये ठरवलेल्या आहेत आणि या गोष्टी पौलासाठी प्रियांनो सांगण्यात आल्या की ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या गोष्टी तुला सांगण्यात येईल, त्यानुसार तुला करायचंय. हालेलुया. वाचा ते वचन 22:10. मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे? प्रभूने मला म्हटले, उठून दिमिश्कात जा. मग तू जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले आहे त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल. तुला सांगण्यात येईल. ठरवलेलं आहे, सांगण्यात येईल. आम्ही म्हणूया ठरवलेलं आहे, सांगण्यात येईल. ज्या ज्या व्यक्तीसाठी प्रभूने त्याच्या गोष्टी ठरवलेल्या आहेत ती गोष्ट निश्चित आहे. परमेश्वर तुम्हाला सांगेल. आम्ही म्हणूया परमेश्वर मला सांगेल. परमेश्वर मला सांगेल जी गोष्ट माझ्यासाठी ठरवण्यात आली आहे ती गोष्ट परमेश्वर मला सांगेल. आणि जो व्यक्ती ऐकेल प्रियांनो, परमेश्वर त्याच्या सर्व योजना त्याच्या जीवनामध्ये तो परमेश्वर पूर्ण करणार आहे. हालेलुया. आमची प्रत्येकांची कनेक्टिव्हिटी प्रभू बरोबर पाहिजे. आमच्या जीवनावरती प्रभूच्या आत्म्याचं वर्चस्व पाहिजे. आमच्या जीवनावरती केवळ प्रभूच्या
प्रभुत्व ज्यावेळेस आमच्या जीवनावरती असेल, पियानो ती पृथ्वी त्याच्या प्रभुत्वाखाली आहे, वर्चस्वाखाली आहे, स्वर्ग वर्चस्वाखाली आहे, राज्य वर्चस्वाखाली आहे. आमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्र सुद्धा परमेश्वराच्या सर्व गोष्टीच्या वर्चस्वाखाली पाहिजे. हालेलुया. ज्यावेळेस परमेश्वराचं वर्चस्व आमच्या जीवनावरती असेल, आम्हाला कोणत्याही व्यक्तीच्या आधिपत्याखाली किंवा सैतानाच्या आधिपत्याखाली, अधिकाराच्या आधिपत्याखाली आम्हाला जाण्याची गरज पडणार नाही, कारण परमेश्वराचं वर्चस्व आमच्यावरती आहे. हालेलुया. आम्हाला कुठेही झुकण्याची गरज पडणार नाही, कुठेही आम्हाला प्रियांनो कोणत्याही व्यक्तीसमोर आम्हाला जाण्याची गरज पडणार नाही, कारण परमेश्वर आमच्यासाठी मार्ग तयार करेल. कारण तो परमेश्वर म्हणतो, मी तुझ्या पुढे चालेल आणि मी तुझ्यासाठी मार्ग तयार करेल. हालेलुया. आमच्या पुढे चालणारा आमचा परमेश्वर आहे. किती जण विश्वास करतात? परमेश्वर आमच्या पुढे चालत आहे, आणि जो परमेश्वर आमच्या पुढे जर चालतो तर पियानो आमच्यासाठी तो चांगले मार्ग तयार करतो. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की मी तुझ्यासाठी सर्व पितळीचे दरवाजे मी तोडेल, मी तुझ्यासाठी सर्व लोखंडाचे आरसट दूर करेल, आणि मी तुझ्यासाठी सरळ सुखकर मार्ग तयार करेल. हालेलुया. सो आमचा परमेश्वर आमच्या पुढे आहे. आम्ही म्हणूया, माझा परमेश्वर माझ्या पुढे चालत आहे, तो माझ्या बरोबर आहे. त्याने ज्या गोष्टी माझ्यासाठी ठरवलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला सांगेल. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. एक वचन आम्ही वाचूया, प्रेषित 2 आणि वचन 36 मध्ये. ऍक्ट चॅप्टर 2 वर्स 36. प्रेषित 2:36. म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्यांनी हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारिले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. हालेलुया. सो प्रभुत्वाचं जे महत्व आहे किंवा वर्चस्वाचं जे महत्व आहे, या संबंधी आम्हाला पाहायला मिळतं की याचं काही वैशिष्ट्य स्वरूपाचं महत्व आहे. हे जे महत्व आहे या संबंधी वचन आम्हाला सांगत आहे की ज्या प्रकारे प्रेषितांच्या कृत्य अध्याय 2 आणि वचन 36 आम्ही वाचलं, म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चितपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे म्हणून ठेवले आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मारला जावा. प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येकासाठी त्याचं रक्त त्या वधस्तंभावरती त्याने अर्पावं, या मागचा उद्देश की त्याच्या आधिपत्याखाली सर्व इस्रायल घराणे, सर्व पृथ्वी आणि या आकाशाखालील प्रत्येक व्यक्ती त्याच्या प्रभुत्वाखाली यावा. हालेलुया. जर तो मरण पावला नसता, जर त्याने त्याचं रक्त, त्याचा देह त्या वधस्तंभावरती दिला नसता, तर पियानो त्याच्या आधिपत्याखाली या सगळ्या गोष्टी आल्या नसत्या. परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला स्पष्ट करत आहे की इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे. निश्चय. आम्ही सुद्धा त्यामध्ये येतो. आम्ही सुद्धा ही गोष्ट समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. हालेलुया. तो ख्रिस्त आहे, तो प्रभू आहे. त्याचं वधस्तंभावरचं मरण पियानो ही एक साधारण बाब नाहीये, ही विशेष गोष्ट आहे. आणि त्याच्या आधिपत्याखाली, त्याच्या वर्चस्वाच्या खाली प्रत्येक गोष्ट आलेली आहे. आणखी एक वचन आम्ही वाचूया, इब्री 1 वचन 10 मध्ये. हिब्रू चॅप्टर 1 वर्स 10. इब्री वचन 1 आणि वचन 10 मध्ये. इब्री 1:10. हिब्रू 1:10. आणि हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि गगने तुझ्या हातची कृत्य आहेत. या ठिकाणामध्ये वचन आम्ही पाहतो की हे प्रभू, याची पूर्तता या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि गगने तुझ्या हातची कृत्य आहेत. हालेलुया. हालेलुया. जी पृथ्वी आहे, जे गगन आहे, आकाश, हे परमेश्वराच्या हातची कृत्य आहे. त्याच्या हाताने ती बनवलेली आहे. आणि म्हणून पियानो या पृथ्वीवरती आणि त्याच प्रकारे पृथ्वीच्या खाली आणि या पृथ्वीच्या वरती म्हणजे आकाशामध्ये सुद्धा ज्या गहन आणि गूढ गोष्टी लपलेल्या आहेत पियानो, त्या मनुष्याच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. ज्या ज्या गोष्टी पियानो मनुष्य शोधतो ती गोष्ट त्याच्यासाठी नवीन शोध असतो. मी काल पेपरमध्ये वाचलं, एक बातमी वाचली की जे संशोधक आहे त्यांनी एक संशोधन केलं आणि त्यांना 700 किलोमीटर क्षेत्रापर्यंत त्यांना पाण्याचा साठा मिळाला पृथ्वीच्या खोल. एक नवीन संशोधन आहे. कालचा पेपर जर तुम्हाला मिळाला तर नक्की वाचा. नवीन संशोधन.
विचार करा की जी गोष्ट परमेश्वराने हजारो वर्षा अगोदर निर्माण केलेली आहे त्याचा शोध आता मनुष्याला लागतोय. तो किती मोठा आणि गहन परमेश्वर आहे. हालेलुया. की ज्या परमेश्वराने आपल्या हाताने या गोष्टी निर्माण केल्या तो परमेश्वर किती मोठा, प्रभुत्वशाली आणि वर्चस्व गाजवणारा तो परमेश्वर आहे. आणखी एक वचन आम्ही वाचूया फिलिप्पी 2:11 मध्ये. फिलिप्पी 2:11. फिलिपियन चॅप्टर 2:11. फिलिप्पी 2:11. आणि देवपिताच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. हालेलुया. सो प्रत्येक जिभेने ही गोष्ट कबूल करावी की ख्रिस्त, येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. आणि ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जो व्यक्ती आपल्या मुखाने कबूल करतो की येशू प्रभू आहे, येशू प्रभू आहे, आणि जो व्यक्ती आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास करतो की प्रभू येशू ख्रिस्ताला पित्याने मेलेल्यातून जिवंत केलं, त्या प्रत्येक व्यक्तीचं तारण होतं. ही साधी सरळ योजना परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे या जगामध्ये त्याने दिली. आणि त्याची इच्छा ही होती की प्रत्येक व्यक्तीने येशू प्रभू आहे असं आपल्या मुखाने कबूल करावं. त्याचं प्रभुत्व आम्ही पाहत आहोत. मत्ते 22:43 आणि 44 मध्ये. मॅथ्यू चॅप्टर 22 वर्स 43-44 या ठिकाणामध्ये वचन काय सांगतं? मत्ते 22:43-44 वाचूयात. त्याने त्यास म्हटले, तर मग दावीद आत्म्याच्या प्रेरणेने त्याला प्रभू असे कसे म्हणतो? परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूस तुझ्या पायाखाली खालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. दावीद जर त्याला प्रभू म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असणार? या ठिकाणामध्ये प्रियानो मला पाहायला मिळतं वचन 43 आणि वचन 44 मध्ये. त्याने त्यास म्हणले, तर मग दावीद आत्म्याच्या प्रेरणेने त्याला प्रभू असे कसे म्हणतो? परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूस तुझ्या पायाखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. स्वामी पाहतो की जे मरण आणि जो शत्रू सैतान आहे याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाखाली प्रियानो घालण्यात आलं. आणि ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मरणाला, त्या शत्रूला हरवलं, त्याद्वारे प्रियानो त्याने आम्हाला प्रत्येकांना मरणाच्या त्या दास्यग्रहातून, त्या भीतीतून, त्या तडपणातून आम्हाला प्रत्येकांना त्याने मोकळीकता दिली. आणि त्या अनुषंगाने तो कायम स्वरूपाचा प्रभू बनलेला आहे. येशू प्रभू आहे, येशू प्रभू आहे. आणखी एक वचन आम्ही वाचूया. रोमकरासपत्र अध्याय 14 आणि वचन 9 मध्ये. रोमन चॅप्टर 14 वर्स 9. रोमकरासपत्र अध्याय 14 वचन 9 वाचूया प्लीज. कारण ख्रिस्त अशासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की त्याने मेलेल्यांचा व जिवंताचाही प्रभू असावे. या ठिकाणामध्ये वचन आम्हाला स्पष्टपणे ही गोष्ट सांगत आहे की त्याच्या प्रभुत्वाखाली किंवा त्याच्या प्रभुत्व किंवा वर्चस्वाखाली येण्यासाठीचं जे महत्व आहे या वचनामध्ये दिलेलं आहे. कारण ख्रिस्त आशासाठी मरण पावला व जिवंत झाला. मरण पावला व जिवंत झाला. तो मेला असता तर काही विशेष गोष्ट नव्हती. सर्वजण या जगामध्ये जन्माला येतात आणि मरतात, पण प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलचं जे वैशिष्ट्य आहे ती गोष्ट या ठिकाणामध्ये नमूद केली जाते. कारण ख्रिस्त आशासाठी मरण पावला व जिवंत झाला की त्याने मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे. हालेलुया. आमच्या अगोदर जे मरण पावले त्यांचा सुद्धा तो प्रभू आहे, आणि आम्ही जे जिवंत आहोत आमचा सुद्धा प्रभू आहे, आणि जे जन्माला येणार आहे त्यांचा सुद्धा तो प्रभू आहे. तो प्रभू आहे आणि त्याचा प्रभुत्व थँक्यू लॉर्ड. त्याचं प्रभुत्व आम्ही पाहतो की त्याचं प्रभुत्व, वर्चस्व पृथ्वीवरती आहे, स्वर्गावरती आहे, राज्यावरती आहे, आणि जीवनावरती सुद्धा त्याचं प्रभुत्व आहे. आणि त्याच प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रभुत्व मेलेल्या लोकांसाठी तो प्रभू आहे, आणि जे जिवंत आहे त्यांच्यासाठी सुद्धा तो प्रभू आहे, आणि जे जन्माला येणार आहे त्यांचा सुद्धा तो प्रभू आहे. बोलू येशू मसीह की. त्याचं वर्चस्व प्रत्येकांवरती आहे, त्याचं प्रभुत्व प्रत्येकांवरती आहे की जो कोणी त्याच्या आधिपत्याखाली जातो. आधिपत्याखाली राहणं हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातून ही गोष्ट आम्ही शिकतो. पण प्रियांनो, आधिपत्याखाली न राहणं, नम्रतेमध्ये, लीनतेमध्ये न राहणं ही सैतानाचा प्रियांनो वृत्ती, स्वभाव दाखवणारा आहे. हालेलुया. आधीनता ही प्रभू येशू ख्रिस्ताचं एक महत्वपूर्ण गुण आहे, आणि आधीनतेमध्ये न राहणं
हा सैतानाचा अवगुण आहे. एक वचन आम्ही वाचूया या संदर्भात की आम्ही प्रभुत्वा संदर्भात किंवा वर्चस्वा संदर्भात आम्ही पाहत आहोत. रोम 10 आणि वचन 9 मध्ये आम्ही त्या आधिपत्याखाली किंवा त्याच्या वर्चस्वाखाली आम्ही कसं येऊ शकतो या संबंधी आम्ही पाहूया. रोमन चॅप्टर 10 वर्स 9 वाचूया. की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. हालेलुया. ज्या वेळामध्ये प्रियांनो आमची इच्छा आहे की आम्ही त्या अधिकाऱ्याखाली किंवा त्या वर्चस्वाखाली किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रभुत्वाखाली आमची येण्याची इच्छा आहे, ही गोष्ट कशी करू शकतो? तर वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की सर्वात प्रथम आम्ही अंगीकार करावा किंवा आम्ही पश्चाताप करावा. पश्चाताप कसा या संबंधी वचन आम्हाला स्पष्ट करत आहे की येशू प्रभू आहे असे जर तो आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. ऑटोमॅटिकली आम्ही ख्रिस्ताच्या अधीनतेमध्ये येतो. आम्ही ऑटोमॅटिकली प्रभू येशू ख्रिस्ताच्या वर्चस्वाखाली येतो आणि ज्या व्यक्तीवरती प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्चस्व आहे त्याच्यावरती सैतान कदापि वर्चस्व चालू शकत नाही. बोलो येशू मसीह की. आम्हाला आवडेल ख्रिस्ताच्या अधीनतेखाली यायला, आम्हाला आवडेल प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रभुत्वाखाली यायला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वर्चस्व आमच्या जीवनावरती यायला. तर यासाठी प्रियांनो सर्वप्रथम जी गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्हाला करायची की आम्हाला पूर्णपणे अंगीकार करायचा, पश्चाताप करायचा आहे. सैतान कधी पश्चाताप करत नाही आणि सैतानाच्या आधिपत्याखाली असलेले लोक सुद्धा प्रियांनो कधी पश्चाताप करत नाही. पापांची चुकांची जाणीव होणं आणि ती गोष्ट पश्चाताप करणं प्रियांनो ही सैतानाच्या विरोधात करणारी ही कारवाई आहे आणि सैतानाला ही गोष्ट मुळीच आवडत नाही. सैतान ही गोष्ट होऊ देत नाही. पण प्रियांनो ज्या व्यक्तीच्या जीवनावरती प्रभूचं प्रेम आहे, ज्या व्यक्तीवरती प्रियांनो प्रभूचं वर्चस्व आहे, ज्या व्यक्तीवरती परमेश्वराची कृपा झालेली आहे प्रियांनो तो व्यक्ती पश्चाताप करायला सुरुवात करतो, तो व्यक्ती अंगीकार करायला सुरुवात करतो. आणि जो व्यक्ती अंगीकार करतो, जो व्यक्ती पश्चाताप होतो प्रियांनो तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सर्वप्रथम तो आधिपत्याखाली प्रभू येशू ख्रिस्ताच्या वर्चस्वाखाली येतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रभुत्वाखाली येतो आणि तो व्यक्ती आपल्या पापांची चुकांचं प्रियांनो तो अंगीकार करतो, तो सोडून जातो की परमेश्वर माझ्या जीवनात हे चूक झाल्या, हे पाप माझ्या जीवनामध्ये झाले आणि या सगळ्या गोष्टी मी कबूल करतो आणि यापुढे मी या गोष्टी करणार नाही. मी पूर्णपणे मी तुला समर्पित होत आहे, सरेंडर होत आहे. बोलो येशू मसीह की. सो ही पहिली गोष्ट आहे की आम्ही त्याच्या समोर अंगीकार करावा, पापांगीकार आम्ही करावा, पश्चाताप आम्ही व्हावं. त्याच वेळेस आम्ही त्याच्या अधीनतेमध्ये किंवा त्याच्या वर्चस्वाखाली आम्ही येऊ शकतो. लूक शुभवर्तमान 6 वचन 46 मध्ये, लुका चॅप्टर 6 वर्स 46, लूक 6:46 वाचूया. तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता पण मी जे सांगतो ते का करीत नाही. हालेलुया. दुसरी गोष्ट की ज्या प्रकारे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आमचा तारणारा म्हणून आम्ही स्वीकारलं, येशू प्रभू आहे असं म्हणून आम्ही स्वीकारलं, त्यानंतर आम्हाला जी दुसरी गोष्ट आमच्या जीवनामध्ये करायची की प्रभू येशू त्याच्या वचनाच्या द्वारे, त्याच्या आज्ञांच्या द्वारे ज्या गोष्टी तो आम्हाला सांगतो प्रियांनो त्या गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये पूर्ण करायच्या आहेत. फक्त ऐकून सोडून द्यायचं नाहीये. परिवर्तन केव्हा घडतं माहितीये? ज्या वेळामध्ये आम्ही देवाचं वचन ऐकतो आणि आमच्या अंतःकरणामध्ये स्वीकारून प्रियांनो त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये अंमलामध्ये आम्ही आणतो, त्या गोष्टी आम्ही कृतीमध्ये आणतो. त्याच वेळेस आमच्या विचारात, आमच्या मनात, आमच्या जीवनामध्ये पूर्णपणे परिवर्तन घडतं. नसता प्रियांनो फक्त आम्ही ऐकून जर त्या गोष्टी सोडून देतो, आमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं परिवर्तन होत नाही. आणि प्रत्येक वेळेस असा अनुभव येईल की जसं 1 वर्षा अगोदर ख्रिस्तामध्ये येण्या अगोदर किंवा ख्रिस्तामध्ये येण्या अगोदर 1 वर्षाच्या अगोदर जसं जीवन होतं आताही तसंच आहे. 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले तरी सुद्धा काही बदल होत नाही. हालेलुया. आणि आम्ही परमेश्वराकडे म्हणतोय, परमेश्वर माझ्या जीवनात का बदल घडत नाही? परमेश्वरा माझ्या जीवनातील समस्या का सुटत नाही? परमेश्वरा माझ्या जीवनातील आजार दूर का होत नाही? परमेश्वरा माझ्या जीवनातील व्याधी का दूर होत नाही? परमेश्वरा माझ्या जीवनातील ज्या चिंता, काळजी आहेत, ज्या अडचणी आहेत त्या माझ्या जीवनामध्ये का दूर होत नाही? तर याचं उत्तर हे आहे की आम्ही वचन ऐकतो पण आम्ही ते ग्रहण करत नाही. वचन आम्ही ऐकतो पण ते लागूकरण करत नाही. आमच्या जीवनामध्ये आम्ही वचन ऐकून लागूकरण करणारे असलं पाहिजे. नसता प्रियांनो अनेक जण वचन ऐकतात आणि एका कानाने ऐकतात, एका कानाने सोडून देतात. हालेलुया. असं होता कामा नाही.
वचन आमच्या जीवनामध्ये लागूकरण व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? काय व्हायला पाहिजे? थोडं जोरात बोला. हालेलुया. जर ते लागूकरण झालं नाही तर काही उपयोग आहे का? नाही. परत एकदा ते वचन वाचा प्लीज. तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करीत नाही. या ठिकाणामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट नमूद केली, स्पष्ट केली की तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, परंतु तुम्हाला मी जे काही सांगतो ते तुम्ही का करीत नाही. प्रभूची इच्छा काय आहे की जे गोष्ट प्रभूने त्याच्या वचनातून आम्हाला सांगितली आहे, शिकवली आहे, ते आम्ही करावं. हालेलुया. आम्ही सर्वजण म्हणूया, प्रभू येशूने ज्या गोष्टी त्याच्या वचनामध्ये सांगितल्या आहे त्या आजपासनं मी माझ्या जीवनामध्ये करण्यास मी सुरुवात करत आहे, केली आहे. आता ही वाचा तुम्ही प्रभूला दिली. हालेलुया. लागूकरण आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायचंय. लागू करण्याशिवाय प्रियांनो आम्ही कदापिही आमच्या निश्चित गोष्टी ज्या आमच्यासाठी ठरवलेल्या आहेत त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडू शकणार नाही. प्रभूची इच्छा आहे की आमच्यासाठी ज्या गोष्टी त्याने चांगल्या ठरवलेल्या. किती जण विश्वास करता की प्रभूने तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी ठरवलेल्या आहेत? जर आम्ही विश्वास करतो तर त्यानुसार आमच्या जीवनामध्ये कृती पाहिजे प्रियांनो. जर कृती नाहीये तर आमच्यासाठी ठरवलेल्या चांगल्या गोष्टी त्या आमच्या जीवनामध्ये सिद्धी जाऊ शकत नाही. पहिली गोष्ट आम्ही पाहिली की आम्ही अंगीकार करावा, पापांगीकार. त्यानंतर आम्ही पाहिलं की आम्ही आज्ञा किंवा देवाचं वचन आम्ही ऐकावं आणि त्यानुसार आमचं जीवन आम्ही विधित करावं. आणखी एक वचन आम्ही वाचूया 1 कोरिंथ 12 आणि वचन 3 मध्ये. 1 Corinthians chapter 12 verse 3 वाचूया. 1 Corinthians 12:3. म्हणून मी तुम्हास कळवितो की देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही माणूस येशू शापभ्रष्ट आहे असे म्हणत नाही, आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. हालेलुया. हालेलुया. सो त्यानंतर जी गोष्ट आमच्या जीवनामध्ये आवश्यक आहे की आम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे पूर्णपणे त्या पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामध्ये काम करू देणं आवश्यक आहे. जोपर्यंत पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामध्ये आम्ही काम करू देणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या विचाराने, आमच्या अनुभवाने आम्ही आमचं काम करायला आम्हीच तयार असू. आम्ही कदापिही परमेश्वराला, त्याच्या पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामध्ये काम करू देणार नाही. त्याच्या आधिपत्याखाली किंवा त्याच्या वर्चस्वाखाली किंवा त्याच्या प्रभुत्वाखाली येणं म्हणजे पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये काम करू देणं आहे. आम्ही वचन वाचतो की या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगत आहे, म्हणून मी तुम्हास कळवितो की देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणी माणूस येशू शापभ्रष्ट आहे असे म्हणत नाही, आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. आम्ही प्रत्येक जण येशू प्रभू आहे ही गोष्ट आम्ही आमच्या मुखाने म्हणतो. हालेलुया. याचा अर्थ हा आहे की पवित्र आत्मा आमच्या ठाई आहे. हालेलुया. कारण वचन या ठिकाणामध्ये स्पष्टपणे ही गोष्ट नमूद करत आहे, पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे बोलता येत नाही. येशू प्रभू आहे. आम्ही सर्वजण म्हणूया. थोडं जोरात बोला. आणखी एकदा. अवघड आहे का बोलायला? हालेलुया. येशू प्रभू आहे. आणि येशू प्रभू आहे हे आमच्या मुखाने आम्ही त्याच वेळेस कबूल करू शकतो, बोलू शकतो ज्या वेळामध्ये पवित्र आत्मा आमच्या जीवनावरती आलेला आहे. त्याच्या वाचून आम्ही ही गोष्ट बोलू शकत नाही. म्हणून पियानो त्याच्या आधिपत्याखाली येण्यासाठी पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला ही गोष्ट कबूल करणं आणि पवित्र आत्म्याच्या योगे आम्ही प्रत्येक जण समर्पित होणं गरजेचं आहे. आणखी एक वचन आम्ही वाचूया. योहान कृष्णवर्तमान 13 आणि वचन 14. जॉन चॅप्टर 13 वर्स 14. या ठिकाणामध्ये वचन काय सांगतं? म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्ही एकमेकाचे पाय धुतले पाहिजे. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने जी गोष्ट आपल्या शिष्यांना शिकवली ती गोष्ट फार महत्वाची आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? आपल्या शिष्यांचे त्याने पाय धुतले
आणि त्याने पाय धुतल्यानंतर त्याने काय म्हणलं, मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. ही अधीनता किंवा लीनता किंवा एकमेकांना आपल्यापेक्षा थोर मानण्यासंबंधीची ही बाब आहे. वचन आम्हाला सांगतं की तुम्ही इतरांना आपल्यापेक्षा थोर माना. असंच आहे, असंच आहे वचन. वाचलंय कधी? इतरांना आपल्यापेक्षा थोर माना. ज्या वेळेस आम्ही इतरांना आपल्यापेक्षा थोर मानायला लागतो त्या वेळामध्ये आम्ही एकमेकांचा आदर करतो, एकमेकांबद्दलचा आमचा सन्मान असतो, एकमेकांबद्दल पियानो आम्ही प्रीतीमध्ये राहतो, आम्हाला द्वेष वाटत नाही, आम्हाला राग येत नाही, आम्ही एकमेकांचं सहन करायला लागतो. हालेलुया, हालेलुया. किती जणांना असं होतं की सातत्याने राग येतो? हालेलुया. काही जणांची वृत्ती असते असेल, बाजूचा व्यक्ती बसलेला असेल, विनाकारण राग करायचा, विनाकारण काहीच कारण नसतं पण राग येतोय. हालेलुया. एखाद्या व्यक्तीचे कपडे जरी आवडले नाही तर राग यायला लागतो. काही जणांचा चेहरा पाहिला नंतर सुद्धा राग येतो. का बरं माहितीये? याचं कारण हे आहे, अवाजवी गोष्टीत जी गोष्ट काहीच कारण नाहीये, त्याला काहीच बेस नाहीये, पण तरी सुद्धा राग येतो. होतं ना? हालेलुया. यामागचं एकमेव कारण की आम्ही एकमेकांना आपल्यापेक्षा थोर मानत नाही. जरी वयाने लहान आहे, इट्स ओके, पण ते प्रभूमध्ये आणि प्रभूच्या आत्म्यामध्ये आपल्यापेक्षा थोर आहे. ज्या वेळामध्ये ही वृत्ती, हा स्वभाव आमच्या जीवनामध्ये येईल प्रियानो, त्या वेळामध्ये आम्ही एकमेकांना सहन करायला लागू. एकमेकांबद्दलचा द्वेष, एकमेकांबद्दलचा राग, एकमेकांबद्दलची तटफुटी प्रियानो आमच्या जीवनातून ऑटोमॅटिकली दूर व्हायला लागेल. घर असेल किंवा मंडळी असेल, आमचं कामाचं ठिकाण असेल किंवा नातेवाईक असेल, त्या ठिकाणामध्ये सुद्धा प्रियांनो तो प्रत्येक कित्ता आमच्या जीवनामध्ये येतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट आपल्या शिष्यांना शिकवली की मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे, तुम्ही एकमेकांना सहन केलं पाहिजे. बोलो येशू मसीह की. बाळक साहेब, कसं शक्य हो? हालेलुया. ही गोष्ट फार अवघड आहे. कामाच्या ठिकाणी तरी गोष्ट होऊ शकत नाही. नातेवाईकामध्ये मी तर मोठा आहे, हालेलुया, माझं पद मानाने मी मोठा आहे, आणि ही गोष्ट कशी शक्य होईल? मी दुसऱ्यांना कसं काय थोर मानेल? जर मी त्यांना थोर मानलं, मी जर मोठं मानलं तर मी लहान होऊन जाईल. खरंच आम्ही लहान होतो का? हालेलुया. प्रियांनो, ज्या वेळेस तुम्ही इतरांना सामोरं जाऊन तुम्ही ग्रीटिंग्स देतात, प्रेज लॉर्ड, सलाम, तुम्हाला शांती असो, तुम्ही ज्यावेळेस समोर जाऊन तुम्ही इतरांसमोर जाऊन तुम्ही ही गोष्ट करायला लागतात, तुमच्या ठाई ख्रिस्ताचं प्रेम दिसायला लागतं, ख्रिस्ताचा स्वभाव तुमच्या ठाई दिसायला लागतो, ख्रिस्ताची प्रीती तुमच्या जीवनातून ओसंडून वाहते ही गोष्ट दिसायला लागते. हालेलुया. पण प्रियांनो, ज्या वेळामध्ये आमची इच्छा नाहीये आणि त्या वेळामध्ये आम्ही ती गोष्ट करायला लागतो प्रियांनो, सैतानाच्या त्या स्वभावाला आम्ही दाबायला लागतो. त्या विचारावरती प्रियांनो आम्ही ख्रिस्ताचं प्रभुत्व आम्ही द्यायला लागतो, त्या गोष्टीवरती आम्ही ख्रिस्ताचं वर्चस्व आम्ही द्यायला लागतो. आमची इच्छा नसताना सुद्धा ती गोष्ट आम्ही करतो प्रियांनो. त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताला आमच्या जीवनावरती उंच आणि उंच करायला लागतो. हालेलुया. आम्हाला आवडत नाहीये, पण जा आणि समोर त्या व्यक्तीला प्रेज लॉर्ड म्हणा, आम्ही लहान होणार नाहीये, उलट आमचा मोठापणा ख्रिस्तामध्ये वाढेल. हालेलुया, हालेलुया. जरी आम्हाला तो व्यक्ती आवडत नाही, इट्स ओके, सोडून द्या, किती चेहरा असू द्या, कुरूप, पण प्रियांनो आम्ही ख्रिस्ताचे लोक आहोत. ख्रिस्ताचं प्रेम आमच्या ठाई आहे. आम्ही इतके चांगले नाहीये की ख्रिस्ताने आमच्यावरती प्रेम करायला पाहिजे होतं, पण आम्ही इतके वाईट असताना सुद्धा परमेश्वराने आमच्यावरती प्रेम केलं. हालेलुया. आम्ही पापी असताना सुद्धा परमेश्वराने त्याच्या एकुलता एका पुत्राचं रक्त त्या वधस्तंभावरती त्याने अर्पिलं. त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा प्राण त्या वधस्तंभावरती त्याने दिला. प्रभू येशू ख्रिस्ताचा देह त्या वधस्तंभावरती त्याने अर्पिला, आम्हाला तारण प्राप्त करून देण्यासाठी, आमचा तो प्रभू बनण्यासाठी. जर आम्ही वाईट असताना जर परमेश्वराने आमच्यावरती इतकी चांगली प्रीती केली तर प्रियांनो, इतकी वाईट अनुभव आमच्या जीवनामध्ये मुळीच येत नाही. हालेलुया. ज्या वेळामध्ये प्रियांनो मी स्वतःहून सामोरे जातो प्रियांनो, त्या
द्वेषाला, त्या रागाला आम्ही त्या ठिकाणामध्ये पियानो आम्ही न्यूट्रल मध्ये घेऊन येतो. त्या रागाला आम्ही ऑटोमॅटिकली कमी करायला लागतो. त्या समोरच्या व्यक्तीमध्ये असलेला जो राग आहे, आमच्या मनामध्ये असलेला सुद्धा जो राग आहे, तो ऑटोमॅटिकली कमी व्हायला लागतो. म्हणून आम्ही ही गोष्ट करायला पाहिजे. हालेलुया. समोरचा व्यक्ती बोलत नाही, आम्ही समोर जाऊन बोललं पाहिजे. द्वेष असेल, राग असेल, मतभेद असेल, प्रियांनो, आमचं आयुष्य या जगामध्ये किती दिवसाचं आहे? 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष आणि फार तर फार 80 वर्ष. हालेलुया, हालेलुया. तरी याचा डामडोल फार आहे की प्रत्येक व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती असेल, गरीब व्यक्ती असेल, प्रत्येकांना मातीमध्येच गाडल्या जातं, दुसऱ्या ठिकाणी नाहीये. तरी सुद्धा प्रियानो त्याचा डामडोल फार असतो. प्रियानो, या जगामध्ये आम्ही काही घेऊन आलेलो नाही आणि काही घेऊन जाणार नाही. आम्ही एकमेकांचं सहन करावं, एकमेकांना आदर द्यावा, एकमेकांचा सन्मान आम्ही करावा आणि ख्रिस्ताचं प्रेम आम्ही एकमेकांसाठी वाटावं. आमच्या जीवनावरती केवळ ख्रिस्ताचं प्रभुत्व, त्याच्या विचाराचं प्रभुत्व, त्याचं महत्व आमच्या जीवनामध्ये जर असेल तर प्रियानो, आम्ही जग आणि जगातल्या गोष्टीला आमच्या जीवनामध्ये थारामुळीच देणार नाही. पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामध्ये आम्ही स्थान द्यावं. आम्ही एकमेकांना प्रियांनो आपल्यापेक्षा थोर मानावं. प्रभूने या ठिकाणामध्ये आपल्या शिष्यांना त्याने कित्ता दिला की जसं मी केलं तर मी तसं एकमेकांसाठी तुम्ही करा. एकमेकांचा सन्मान, आदर. कलसे 3:23. कोलोसियन चॅप्टर 3:23. कलसे राजपुत्र अध्याय 3:23 या ठिकाणामध्ये वचन काय सांगतं? आणि जे काही तुम्ही करीता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. हालेलुया. बऱ्याच वेळेस आम्हाला वाटतं की पाळक साहेब तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही केलं बरं का. हालेलुया. मी सांगत नाही, मी जे सांगतो ते देवाच्या वचनाला सोडून सांगत नाही. हालेलुया. जर मी सांगतो तर माझ्या बोलण्यावरती विश्वास करू नका, पण वचन जर सांगतं तर त्या प्रत्येक वचनाला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारा आणि ते प्रत्येक वचन स्वीकारून प्रियांनो, वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की तुम्ही जे काही करीता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. आणि ज्या वेळेस तुम्ही प्रभूसाठी म्हणून जीवे भावे कराल, याचं प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला देईल. प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला देईल, याचा रिवॉर्ड परमेश्वर तुम्हाला देईल, याचं बक्षीस परमेश्वर तुम्हाला देईल. आणि ज्या वेळेस परमेश्वर तुम्हाला बक्षीस देईल ते छोटं असणार नाहीये, त्याचं बक्षीस मोठं आहे प्रियांनो. त्याचं पारितोषिक फार मोठं आहे. हालेलुया, हालेलुया. फार छोटे लोक ही गोष्ट स्वीकारू शकत नाही. हालेलुया. छोटे लोक ही गोष्ट स्वीकारू शकत नाही. या गोष्टी स्वीकारायला सुद्धा प्रियांनो मोठं मन, मोठं अंतःकरण आणि मोठा अभिषेक आपल्या जीवनामध्ये पाहिजे असतो. तोच व्यक्ती या गोष्टी स्वीकारू शकतो. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. 1 पेत्र 3:15 मध्ये. हालेलुया. 1 Peter chapter 3:15. 1 पेत्र 3:15. 1 पेत्र 3:15 मध्ये वचन काय सांगत आहे? तर ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना आणि तुमच्या ठाई जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा, तर ते सौम्यतेने व भिडस्तपणे द्या. हालेलुया. सो आमच्या जीवनामध्ये प्रियांनो आम्ही पवित्र जनांसंबंधी आमच्या जीवनामध्ये जागरूकता पाहिजे. पवित्र जन की त्यांच्याबद्दलची आपुलकी, त्यांच्याबद्दलचं प्रेम आमच्या जीवनामध्ये कायम असलं पाहिजे. या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना आणि तुमच्या ठाई जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा, तरी ते सौम्यतेने व भिडस्तपणाने द्या. आम्हाला जे उत्तर द्यायचंय सौम्यतेने आणि भिडस्तपणाने. हालेलुया. भिडस्तपणा म्हणजे काय? भिडस्तपणा म्हणजे काय? काय? न घाबरता का भीड न राखता? आत्मविश्वास. गट. जरा सिस्टरसाठी टाळ्या वाजवा. आत्मविश्वास की ख्रिस्ताने मला तारलं, तोच ख्रिस्त तुम्हाला सुद्धा तारण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. हालेलुया. भिडस्तपणा, सौम्यतेने. प्रियांनो, आम्हाला प्रत्येकांना ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताबद्दलचा प्रचार आम्ही करतो, ख्रिस्ताबद्दलची घोषणा ज्या वेळेस आम्ही करतो, प्रियांनो, ती घोषणा करत असताना सौम्यता आणि आत्मविश्वास आमच्या जीवनामध्ये पाहिजे. जर या गोष्टी आमच्या जीवनामध्ये नसेल तर प्रियांनो त्या ठिकाणामध्ये आहे अनेक वेळेस असं होईल की आम्ही त्या लोकांबरोबर आम्ही वादविवाद करायला लागू. हालेलुया. पण आमचं जे पाचरण आहे, पाचरण कशासाठी आहे? घोषणा करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी.
आमचं पाचरण अगोदर आम्हाला ठरवलेलं आहे की आम्ही घोषणा करावी, आम्ही सुवार्तेची घोषणा करावी, ही गोष्ट ठरवलेली आहे. पण त्या गोष्टी करत असताना सौम्यता आणि आमच्या अंतःकरणामध्ये आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये करत पियानो ज्या वेळामध्ये आम्ही ख्रिस्ताचं काम आम्ही आमच्या जीवनामध्ये करू पियानो, आम्ही तर आधिपत्याखाली राहू, आम्ही ख्रिस्ताच्या वर्चस्वाखाली राहू, पण त्याच प्रकारे पियानो आम्ही इतरांना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या वर्चस्वाखाली आम्ही घेऊन येऊ. हालेलुया. ही गोष्ट आमच्या जीवनातून कायम व्हायला पाहिजे. एक वचन आम्ही वाचूया, प्रेषित 22:10 मध्ये, ऍक्ट चॅप्टर 22:10. मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे? प्रभूने मला म्हटले, उठून दिमिश्कात जा. मग तू जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले आहे त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल. या ठिकाणामध्ये पियानो आम्ही पाहतो की पौलाने त्याची इच्छा नव्हे तर प्रभूची इच्छा त्याने समजून घेतली. कोणाची इच्छा? थोडं जोरात. त्याने प्रभूकडे प्रार्थना केली की प्रभूजी मी काय करावे. आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वतः ठरवतो आणि नंतर देवाला कळवतो. हालेलुया. आम्ही ठरवतो आणि नंतर देवाला कळवतो की परमेश्वरा ही गोष्ट मी अशी ठरवलेली आहे, तुझ्या इच्छेने ती गोष्ट हो. का व्हायला पाहिजे? आम्ही जी गोष्ट ठरवतो ती योग्य ठरवतो का? त्यामागे काही ना काही हेतू आमचा असतो. पण ज्यावेळेस परमेश्वर आमच्यासाठी ठरवतो प्रियानो, त्या वेळामध्ये आमच्यासाठी मोठे आशीर्वाद, मोठे अनुग्रह आणि मोठी प्रकारची कृपा आमच्या बरोबर इतरांना सुद्धा परमेश्वर देऊ इच्छित असतो. हालेलुया. परमेश्वर प्रियानो जी गोष्ट आमच्या डोळ्यांनी आम्हाला दिसत नाही त्याच्या पलीकडे तो पाहणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणामध्ये जो पौल आहे, पौलाने परमेश्वराला प्रभूला विचारलं की प्रभूजी मी काय करावे. प्रभूने त्याला म्हटले, उठून दिमिश्कात जा आणि तू जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले आहे त्या सर्वांविषयी तुला सांगण्यात येईल. सो परमेश्वर, तो प्रभू आम्हाला नक्की सांगेल. पण आम्ही त्या कारणासाठी प्रियानो आम्ही प्रभूची इच्छा आमच्या जीवनामध्ये समजून घेतली पाहिजे. आमची इच्छा नाही. हालेलुया. आमच्या इच्छेने नाही तर प्रभूच्या इच्छेने. हालेलुया. सो आम्ही अधीनतेमध्ये कसं येऊ शकतो? प्रभूच्या अधीनतेमध्ये किंवा त्याच्या वर्चस्वाखाली, त्याच्या अधिकाराखाली आमचा पापांगीकार करत पियानो, आम्ही आज्ञा पालन करत, देवाचं वचन ऐकत, त्याच प्रकारे पियानो पवित्र आत्म्याच्या अधीनतेमध्ये येत आणि त्याच प्रकारे आम्ही एकमेकांचा आदर सन्मान करत, आपल्यापेक्षा इतरांना मोठे मानत आणि त्याच प्रकारे पियानो परमेश्वराचं वचन आम्ही पाहिलं की पवित्र जनांसंबंधी जागरूकता आमच्या जीवनामध्ये असत आणि त्याच प्रकारे पियानो आम्ही पाहिलं की आमच्या इच्छेने नव्हे तर प्रभूच्या इच्छेने आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट प्रभूकडे आम्ही मागितली पाहिजे की त्या वेळामध्ये आम्ही प्रभूच्या आधिपत्याखाली आम्ही येऊ. हालेलुया. त्याच्या आधिपत्याखाली, अधिकाराखाली, त्याच्या वर्चस्वाखाली येण्यासाठी आमची इच्छा नव्हे तर प्रभूची इच्छा आमच्या जीवनामध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये लागू करणं आवश्यक आहे. ज्या प्रकारे आम्ही वचन वाचलं की याद्वारे आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय मिळतं. ज्या वेळेस आम्ही प्रभूच्या आधिपत्याखाली येतो किंवा त्याच्या अधिकाराखाली किंवा त्याच्या प्रभुत्वाखाली आम्ही येतो त्या वेळामध्ये आम्हाला सर्वात पहिली गोष्ट जी मिळते, ती पहिली गोष्ट मिळते रोम 10:9 मध्ये आम्ही वाचलं की ती पहिली गोष्ट आम्हाला तारण प्राप्त होतं. काय मिळतं? काय मिळतं? काय मिळतं? थोडं जोरात बोला. हालेलुया. ही गोष्ट मोफत आहे आणि ही उद्धार किंवा तारण मोफत मिळालेलं आहे, मोफत दिल्या जातं. ते फक्त प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करून, येशू प्रभू आहे आपल्या मुखाने कबूल करायचं, प्रभू येशूला पित्याने मेलेल्यातून जिवंत केलं, ही गोष्ट आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास करायचं, त्या व्यक्तीला तारण प्राप्त होतं. सो सर्वात पहिली गोष्ट की ज्या वेळेस आम्ही त्याच्या प्रभुत्वाखाली येतो प्रियानो आम्हाला तारण मिळतं. दुसरी गोष्ट कलसे 3:23-24 आम्ही वाचूया. कोलोसियन चॅप्टर 3:23-24 या ठिकाणामध्ये वचन काय सांगतं? कलसे 3 अध्याय वचन 23-24. आणि जे काही तुम्ही करीता ते माणसासाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहित आहे. हालेलुया. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करीत जा. या ठिकाणामध्ये ज्या वेळेस आम्ही त्याच्या आधिपत्याखाली येतो किंवा त्याच्या प्रभुत्वाखाली आम्ही येतो पियानो, त्या वेळामध्ये आम्ही त्याचं वारसदार आम्ही बनतो, वतनदार आम्ही बनतो. हालेलुया. किती जणांना आवडेल की आम्ही त्याची वारसदार आम्ही बनावे? आम्हाला कोणता वारसाने अधिकार किंवा हक्क मिळतो किंवा कोणते आशीर्वाद मिळतात माहिती आहे? वारस हक्क काय काय आहे? वारसाने मिळणारे जे आशीर्वाद आहेत
किंवा जे हक्क आहे कोणते कोणते आहेत जगामध्ये, कोणत्या गोष्टी आहेत वारसाने मिळणाऱ्या गोष्टी? प्रॉपर्टी, गुड. आणखी? नाही, सगळ्यात चांगली गोष्ट. आणखी वारसाने मिळणाऱ्या गोष्टी. जगामध्ये ज्या गोष्टी आम्हाला मिळतात वारसाने काय काय मिळतात? सिस्टरांनी सांगितलं संपत्ती मिळते. आणखी? नाव मिळतं ना, नाव मिळतं. आणखी? नाव मिळतं, संपत्ती मिळते. आणखी? अधिकार मिळतो, गुड. आणखी? वारसाने काय काय मिळतं? सन्मान पण मिळतो, गुड. आणखी काय? ब्लेसिंग्स, राईट. आणखी? आशीर्वाद झालाय. आणखी? वारसाने जगामध्ये काय काय गोष्टी मिळतात आम्हाला? जसा राजा आहे स्वतंत्रता मिळते, गुड. आणखी? आणखी? यस. वारसाने काय काय मिळालेलं आपल्याला या जगामध्ये आपण राहतोय, या देशामध्ये आपण राहतो, काय काय मिळालं आपल्याला वारसाने? वारसाने आपल्याला मिळालं अधिकार, स्वातंत्र्य, संपत्ती, नाव, आडनाव, सन्मान, अधिकार. आणखी आजार पण मिळतात बरं का, बरोबर ना? तर कोणी मेडिकल लाईनचे असेल तर त्यांना माहिती आहे, जर कोणी डायबिटीस असलेलं आपली आई किंवा वडील असेल ते कंटिन्युअसली पुढे येतं, जेनेटिकली येतं. दम्याचा त्रास असेल तर सुद्धा कंटिन्युअसली येतो. बरेचसे असे आजार असतात की जे जन्मता किंवा त्या वारसाने मिळत चालतात, कालांतराने ते संपत जातात, ती गोष्ट वेगळी आहे. पण या वारसाने मिळणाऱ्या या गोष्टी जर जगिक स्वरूपाने अशा आहेत, तर आम्ही ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो त्या अधिकाराच्या द्वारे आम्हाला सुद्धा मिळणार जे आशीर्वाद आहे, आम्हाला स्वातंत्र्य त्याने देऊ केलेलं आहे. ते स्वातंत्र्य की आम्ही प्रत्येक जण प्रियानो पापाच्या गुलामगिरीतून आम्हाला मोकळीकता मिळाली, हा पहिला अधिकार तो आम्हाला देतो. हालेलुया. आणखी दुसरा अधिकार का आम्ही प्रत्येक जण देवाचे पुत्र आम्ही बनतो, त्याचे पुत्र, त्याची कन्या आम्ही बनतो. हालेलुया. आणखी अधिकार की प्रियानो जो आशीर्वाद अब्रामाला देऊ केलेला आहे तो आशीर्वाद आम्हाला मिळतो. अब्रामाला कोणते कोणते आशीर्वाद मिळालेत प्रियानो आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अध्याय 12 मध्ये मी पाहतो की परमेश्वराने त्याला जे आशीर्वाद दिले, की परमेश्वराने म्हणलं जे तुझे अभिष्ट चिंतेतील मी त्यांचं अभिष्ट करेल, जे तुझं अनिष्ट चिंतेतील मी त्यांचं अनिष्ट करेल, तुझ्याद्वारे मी सर्व राष्ट्रकुळे मी आशीर्वादित करेल. बोलू यीशू मसीह की. अब्रामाला दिलेले आशीर्वाद ऑटोमॅटिकली आमच्या जीवनामध्ये येतात. जर आमच्यासाठी कोणी चांगलं इच्छा करतो तर परमेश्वर त्याचं चांगलं करेल. हालेलुया. आणि जर आमच्यासाठी कोणी वाईट विचार करतो तर त्याचं सुद्धा वाईट होईल, ऑटोमॅटिकली गोष्ट आहे. ही गोष्ट सांगण्याची, बोलण्याची नाही, ही वचने जशाच तसे आमच्या जीवनामध्ये येतात. कारण वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की प्रभूपासून वतन रूप प्रतिफळ तुम्हाला मिळाले, हे तुम्हाला माहित आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा, तो तुम्हाला आशीर्वाद देऊन टाकेल. तो तुम्हाला सर्व वतन रूपी मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला देऊन टाकेल. हालेलुया. हालेलुया. जनरेटर कसं चालू होतं माहिती आहे? दम्माने चालू होतं, लगेच चालू होत नाही. हालेलुया. तसं आपल्याला समजायला थोडंसं जरा लेट चाललंय, जरा जोरदार टाळ्या होतात प्रभूसाठी. हालेलुया. आणखी एक वचन आम्ही वाचूया. प्रगटीकरण याचा अध्याय 17 आणि वचन 14 मध्ये. रिव्होल्यूशन चॅप्टर 17 वर्स 14. प्रगटीकरण 17-14. हे कोकऱ्याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यास जिंकील, कारण तो प्रभूचा प्रभू आणि राजांचा राजा आहे, आणि जे त्याच्या बरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूसाठी. हालेलुया. सो जे आशीर्वाद आहे, आशीर्वाद या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतात की आम्हाला विजय प्राप्त करून देतो. कोणता विजय? या ठिकाणामध्ये वचन आम्हाला स्पष्ट ही गोष्ट नमूद करत आहे की हे कोकऱ्याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यास जिंकील, कारण तो प्रभूंचा प्रभू आहे, प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे, आणि जे त्याच्या बरोबर आहेत ते पाचरण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत. आम्ही कोणाबरोबर आहोत? कोणाबरोबर आहोत? आम्ही ख्रिस्ताबरोबर, येशू बरोबर आहोत. आणि जो व्यक्ती ख्रिस्ताबरोबर आहे त्या व्यक्तीला तो काय करेल? त्यांना विजय तो देईल, त्या व्यक्तीला तो त्याची कृपा प्रदान करेल, कारण तो कोण आहे?
तो प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा, आणि त्याच्याबरोबर जे आहेत ते पाचरण असलेले लोक आहेत, त्याच्याबरोबर जे निवडलेले आहेत, आणि त्याच्याबरोबर विश्वासू आहेत. विश्वास ठेवणारे नाहीयेत. हालेलुया. विश्वास ठेवणारे म्हणलेलं नाहीये, विश्वासू आहेत. विश्वास ठेवणारे आणि विश्वासू यामध्ये फरक मी मागच्या वेळेस एका मीटिंग मध्ये सांगितलेला आहे. आम्ही विश्वासू असलो पाहिजे. स्थान कोणाला आहे? त्या स्वर्गामध्ये त्या प्रभू बरोबर, ख्रिस्ता बरोबर, की जो विश्वासू आहेत. आणि विश्वासू त्याच वेळेस ठरला जातो ज्या वेळेस तो कामगिरी पूर्ण करतो. कामगिरी अपूर्ण ठेवणारा व्यक्ती कदापिही विश्वासू पात्र राहत नाही. भल्या व विश्वासू दासा, तो थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहिलास, ये माझ्या आनंदामध्ये सहभागी हो, मी तुझी पुष्कळांवरती बोलू यश मसे की. जरा जोरदार टाळ्या प्रभूसाठी. सो तो विजय त्याला प्राप्त करून देतो. त्याच प्रकारे लूक 4 आणि वचन 18 मध्ये, लुका चॅप्टर 4 वर्स 18, लूक 4:18 वाचूयात. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनात सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यास सोडवून पाठवावे. हालेलुया. ज्या वेळामध्ये आम्ही प्रभूच्या आधिपत्याखाली, अधिकाराखाली, त्याच्या प्रभुत्वाखाली आम्ही येतो, त्या वेळामध्ये तो आम्हाला विशेष प्रकारची सेवा सुद्धा देतो. हालेलुया. ज्या प्रकारे काल या ठिकाणी बायबल स्टडी होती, बायबल ट्रेनिंग होती, आणि जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना ही गोष्ट स्पष्ट झाली की 5 प्रकारची सेविकाई आहे. आणि ही 5 प्रकारची सेविकाई ही मंडळीच्या सोबत राहून प्रियांनो ही सेविकाई केली जाते. पाळकीय सेवा आणि पाळकीय सेवेबरोबर प्रेषितीय सेवा, त्याच प्रकारे सुवार्तिकेची सेवा, शिक्षकी सेवा आणि देखरेखीची सेवा, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सेविकाई केल्या जात असताना प्रियांनो, ही सेविकाई ज्या वेळेस केली जाते, ही सेविकाई आधिपत्याखाली राहून केली जाते. हालेलुया. आणि ज्या वेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याच्या आधिपत्याखाली किंवा त्याच्या प्रभुत्वाखाली येतो, प्रियांनो, तो आम्हाला प्रत्येकांना सेवा देतो. सेवा विचारपूस करण्याची असेल, सुवार्ता सांगण्याची असेल, शिकवण्याची असेल, किंवा आम्हाला विशेष प्रकारची पाळकीय सेवा असेल, ही गोष्ट सुद्धा प्रभूकडनं आम्हाला मिळते. पण प्रियांनो, या गोष्टी प्रभू देत असताना आम्हाला अधीनतेमध्ये राहणं किंवा प्रभुत्वाखाली असणं, अधिकाराखाली येणं फार गरजेचं आहे, की त्याद्वारे प्रियांनो प्रभू त्याच्या लोकांना विशेष प्रकारची सेविकाई सुद्धा देतो. एक शेवटचं वचन आम्ही वाचूया. रोम 10 आणि वचन 12 मध्ये, रोमन चॅप्टर 10 वर्स 12, रोम 10:12 वाचूया. यहुदी व हेल्लेनी ह्यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच, आणि जे त्याचा धावा करिता त्या सर्वांना पुरविण्या इतका तो संपन्न आहे. हालेलुया. या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जो पौल रोमकराच्या लोकांना या पत्रात जी गोष्ट तो नमूद करत आहे की यहुदी व हेल्लेनी यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच आहे, आणि जे त्याचा धावा करितात त्या सर्वांना पुरविण्या इतका तो संपन्न आहे. हालेलुया. 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 देणारा मोठा आहे की घेणारा मोठा आहे? बरोबर आहे. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा म्हणलं की पाठविलेला हा लहान आहे पण पाठविणारा मोठा आहे. बरोबर आहे. या ठिकाणामध्ये वचन आम्हाला पाहायला मिळतं की रोमकराच्या या पत्रामध्ये ही गोष्ट नमूद केलेली आहे की तो सर्वांना उदारपणे, उदार, त्याच्याकडे पुष्कळ आहे, त्याच्याकडे लिमिट नाहीये. आमच्या प्रत्येकांच्या विचारामध्ये लिमिट आहे, आमच्या देण्यामध्ये लिमिट आहे, आमच्या घेण्यामध्ये लिमिट आहे, आमच्या करण्यामध्ये सुद्धा लिमिट आहे, आमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये एक सीमा आहे. पण ज्या वेळेस प्रभू आम्हाला देतो, तो उदारपणे देणारा परमेश्वर आहे. तो आम्हाला उदारपणे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये तो देईल, कारण वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे सर्वांना पुरण्या इतका तो संपन्न आहे. ही इज अनलिमिटेड गॉड, ऑसम गॉड. हालेलुया. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची सीमा नाही. प्रियानो, जगातल्या कुठल्याही व्यक्तीने कुठली गोष्ट त्याच्याकडे मागितली तर तो त्याला नाही म्हणणार नाही. हालेलुया. तो परमेश्वर सर्व संपन्न तो परमेश्वर आहे की ज्या परमेश्वराने प्रियानो या सृष्टीची निर्मिती केली,
या पृथ्वीवरतीच इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे धातू आहेत, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे रत्न आहे की ती गोष्ट मनुष्यासाठी मौल्यवान वाटते. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की स्वर्गामध्ये ज्या वाटा आहेत त्या वाटा सोन्याच्या वाटा आहेत. बोल येशू मसीह की. जर त्या वाट्या सोनाच्या आहेत, त्या ठिकाणामध्ये पियानो वेगवेगळ्या प्रकारचे रत्न जडित वेगवेगळ्या प्रकारचे आभूषण त्या ठिकाणामध्ये आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी त्या स्वर्गामध्ये अस्तित्वामध्ये असताना पियानो त्या कचऱ्याच्या स्वरूपाने आहेत. पण परमेश्वराच्या दृष्टीने आत्ममौल्यवान आहे. हालेलुया. या वस्तू नष्ट होतील पण प्रभूचं जे वचन आहे ते कायम टिकणार आहे. आणि म्हणून प्रभूची इच्छा आहे की आम्ही आत्म्यासाठी झटावं, आत्म्यासाठी आम्ही तत्पर असावं आणि आम्ही प्रत्येकाने त्याच्या प्रभुत्वाखाली, त्याच्या अधिकाराखाली, त्याच्या वर्चस्वाखाली आम्ही प्रत्येकाने यावं. ही प्रभूची इच्छा आहे की ज्याद्वारे तो त्याच्या लोकांना तारण, त्याच्या लोकांना अधिकार, त्याच्या लोकांना वारसेचा हक्क, त्याच्या लोकांना विजय, त्याच्या लोकांना विशेष प्रकारची सेविकाई आणि त्याच्या लोकांना विशेष प्रकारचे उदाररित्याचे आशीर्वाद त्याच्या लोकांना तो देऊ इच्छित आहे. की या सर्व गोष्टींच्या द्वारे पियानो आम्ही प्रत्येकाने त्याच्या आधिपत्याखाली यावं, त्याच्या प्रभुत्वाखाली आम्ही यावं आणि त्याच्या वर्चस्वाखाली आम्ही यावं. वर्चस्व त्याच व्यक्तीवरती होऊ शकतो जो लीन आणि नम्र आहे. लीन नम्र नसलेल्या व्यक्तीवरती पियानो वर्चस्व कोणीही करू शकत नाही. त्याच्यावरती वर्चस्व केवळ सैतानाची विचारधारणा त्याच्यावरती वर्चस्व करते. आमच्यावरती पियानो परमेश्वराने प्रभूने वर्चस्व करावं यासाठी लीनता, नम्रता आमच्या जीवनामध्ये असणं आवश्यक आहे की ज्याद्वारे प्रभूचं वर्चस्व ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये येईल तो सर्वप्रथम आम्हाला तारण देईल. त्यानंतर तो आम्हाला त्याचं वारसाचा अधिकार, वारशाचा आशीर्वाद तो आम्हाला देईल. तो आमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये तो आम्हाला विजयी करेल. तो आम्हाला विशेष प्रकारची सेविकाई देईल आणि विशेष प्रकारचा उदारतेचे आशीर्वाद तो आमच्या जीवनामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. प्रभू परमेश्वर या वचनाच्या द्वारे तो आम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित करो. या आम्ही सर्वजण त्याच्या अधिकाराखाली, त्याच्या प्रभुत्वाखाली आणि त्याच्या वर्चस्वाखाली आम्ही येऊया की तो परमेश्वर आम्हाला अधिक त्याच्या सामर्थ्याने तो भरवेल. प्रभू आम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन.